ऑलराईट. सो इन द लास्ट क्लासमध्ये आपण पतंजलींनी वृत्तींवर दिलेला उपाय बघितला. अँड दॅट उपाय वॉज अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. सो दिस वॉज द सोल्युशन दॅट पतंजली गेव टू द वृत्ती निरोध. वृत्तीचा निरोध कसा करायचा. मग अर्थात आपण विचारलं अभ्यास म्हणजे नक्की काय, तर त्यांनी 2 सूत्र दिले. तत्र स्थितो यत्नाभ्यास आणि सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. असे 2 सूत्र त्यांनी अभ्यासाचे दिले. आणि अभ्यास आणि वैराग्य एकमेकांना कम्प्लिटली पूरक आहेत. देर कॅन नॉट बी अभ्यास विदाउट वैराग्य. देर कॅन नॉट बी ओनली वैराग्य विल नॉट गिव्ह यू वृत्ती निरोध. फक्त वैराग्य किंवा फक्त अभ्यासाने आपल्याला आत्मसाक्षात्कार किंवा मुक्ती किंवा लिबरेशन किंवा कैवल्य प्राप्ती हे नाही होऊ शकत. सो अभ्यास आणि वैराग्य एका पक्षाचे 2 पंख असल्यासारखे आहेत आणि आपल्याला दोन्हीवर काम करायला लागतं. ऑलराईट. सो अभ्यासाचे 2 बघितले. आता आपण वैराग्य बघूया. सो नेक्स्ट सूत्र आहे 1.15 आणि वैराग्याचं त्यांनी डेफिनेशन दिलेलं आहे, व्याख्या दिलेली आहे. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम हे सूत्र त्यांनी दिलेली आहे. लेट अस लुक ॲट द शब्दार्थ. शब्दार्थ बघून घेऊया. दृष्टा. दृष्टा म्हणजे काय. दिसणारा, विजिबल. हु इज दृष्टा. द वन हु इज बीइंग सीन, द वन हु इज विजिबल. अनुश्रविक. सो दृष्टा म्हणजे विजिबल. अनुश्रविक मीन्स ऐकू जाणार, दॅट विच कॅन बी हर्ड. पण वाटेल ते ऐकू जाणार नाही. तर शब्द प्रमाण म्हणजे वेद वगैरे जे शब्द प्रमाण आहे ते जे आपण ऐकतो ते. ओके. सो अनुश्रविक म्हणजे दॅट इज हर्ड थ्रू द वेदास एक्सेट्रा. थर्ड वर्ड इज विषय. विषय म्हणजे विषय, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा वस्तू किंवा आपण उपभोग ज्याचा घेतोय ती वस्तू. सो तो झाला आपला विषय. त्या विषयाबद्दल पुढचा शब्द आहे वितृष्णस्य. वितृष्णस्यचा मतलब होतो फ्रीडम फ्रॉम डिझायर. मोह किंवा इच्छापासनं मुक्ती. वितृष्णस्य म्हणजे फ्रीडम फ्रॉम डिझायर. दुसरा एक अर्थ त्याला असा लागतो कंटेंटमेंट म्हणजे समाधान. ओके. संतोष जे नियमामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तो संतोष. सो वितृष्णस्य म्हणजे इच्छापासनं मुक्ती. नंतर वशिकार. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वशिकार. अंडर अवर कंट्रोल. आपल्या कंट्रोलमध्ये असलेलं. वशिकारचा अर्थ होतो आपल्या कंट्रोलमध्ये असलेलं, अंडर अवर कंट्रोल. संज्ञा. आता संज्ञाचा अर्थ होतो कॉन्शियसनेस, इंटलेक्ट किंवा अंडरस्टँडिंग. बट इथे त्याचा अर्थ लागतो अट्टर डिझायरलेसनेस. म्हणजे त्या अंडरस्टँडिंग, त्या संज्ञेमधनं, त्या समजदारीमधनं ती जी प्रज्ञा जागृत झालेली आहे त्याच्यातनं इच्छेची पूर्णपणे मुक्ती. कम्प्लीट फ्रीडम फ्रॉम. आणि हे आपल्याला सजगता, बुद्धिमत्ता आणि समजदारी ह्याच्यातनच होणार आहे. सो इट इज कॉन्शियसनेस, इंटेलेक्ट, अंडरस्टँडिंग थ्रू विच वी विल रीच अ पॉइंट ऑफ अट्टर डिझायरलेसनेस. आणि ह्याला म्हणतात वैराग्यम. वैराग्य म्हणजे काय. रिनन्सिएशन, डिटॅचमेंट किंवा डिस्पॅशन. त्या गोष्टीपासनं पूर्णपणे सुटणं. वैराग्य म्हणजे दुरावणं किंवा सुटणं. टू मूव अवे फ्रॉम. एक लाइन में इफ वी वांट टू अंडरस्टैंड द सूत्र, वन लाइन आंसर विल बी वैराग्य इज द प्रैक्टिस ऑफ डिटैचमेंट फ्रॉम डिजायर्स. इच्छा जी असते ना आपली, मोह जो असतो, मोहापासनं विरक्त होणं, दूर होणं, ह्याचा जो अभ्यास आहे त्याला वैराग्य म्हणतात. ओके. विरक्तीच्या अभ्यासाला वैराग्य म्हणतात.
अनासक्ती डेव्हलप करणे. करेक्ट. सो अट्टर डिझायरलेसनेस म्हणजे वशीकार संज्ञा ऑफ ऑल थिंग्स. बरं, कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्याला वशीकार संज्ञा म्हणजे पूर्णपणे अनासक्ती डेव्हलप करायची आहे? कुठल्या गोष्टींची? तर प्रत्येक गोष्ट जी दिसते किंवा नाही दिसत. सो द्रष्टा पहिला शब्द जो आहे ना सूत्राचा, सो जे काय दिसतं, विजिबल अँड सीन अँड अनसीन, विजिबल अँड इनविजिबल, दोन्हीपासनं अनासक्ती. ओके, विरक्ती, ब्रेकिंग अवे फ्रॉम. द्रष्टा आणि दुसरं अनुश्रविक, वॉट एव्हर दॅट वी माइट हॅव हर्ड ऑर अनहर्ड, त्याच्यापासनं पण तुटणे, त्याच्यापासनं पण सुटणे. ह्याला म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय आलं? अगदी श्रुत्या पण आल्या, वेद उपनिषद, हे पण जे दृष्ट आणि अनुश्रविक जे आहे त्या सगळ्यापासनं वितृष्ण होणे म्हणजे कम्प्लिटली सुटणे त्याच्यापासनं. वितृष्ण, कम्प्लिटली फ्री फ्रॉम द कंटेंट, ह्याला म्हणतात वैराग्य. जे काही दिसतं किंवा नाही दिसत, ऐकू येतं किंवा नाही ऐकू येत, या सगळ्या अगदी सगळ्या प्रमाणांपासनं सुद्धा वेगळं होणं, मोकळं होणं, वैतृष्णस्य होणं म्हणजेच वैराग्य. ऑलराईट. कसं होणार? वशीकाराच्या माध्यमातून, म्हणजे त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये आणल्याने. Right? By bringing all the desires under our control, everything that is seen or heard, not seen or not heard, bringing everything within our control, vashikar, doing vashikar on it, that is how we are going to develop vairagya. सोपं आहे का? Is it easy? हा, म्हणजे वेदला पण सोडून देणं, श्रुतींना पण सोडून देणं. Is it easy? It is not. So what do we need? सोपं नाहीये. पतंजलींनी सांगून दिले आपल्याला वैराग्य, दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. बट काय लागणार आहे मला ते वैराग्यासाठी? देर आर, इट नीड्स विल पॉवर, नॉन अटॅचमेंट अँड फ्रीडम फ्रॉम द त्रिगुणास. 3 गोष्टी लागणार आहेत. सगळ्यात पहिलं लागणार आहे आपल्याला विल पॉवर, मनशक्ती, इच्छाशक्ती, मनशक्ती, however you want to know it. दुसरं नॉन अटॅचमेंट. नॉन अटॅचमेंट काय असतं मी तुम्हाला सांगते. हे बघा, लुक ॲट मी, माझ्याकडे बघा, हे दोन्ही माझे हात जोडलेले आहेत. दिस इज अटॅचमेंट. अचानक डिटॅच केलं तर देर इज गोइंग टू बी व्हायलन्स, हिंसा घडणार. सो विथ प्रॅक्टिस वी बिकम नॉन अटॅच्ड. And from non-attachment, gradually we become detached. So कुठलीही गोष्ट जोर जबरदस्तीने होणार नाही. जे जोडलेलं आहे त्याचं हळूहळू कनेक्टिव्हिटी कमी करायची, त्यातला हळूहळू एकमेकांपासून. सो अटॅचमेंट, नॉन अटॅचमेंट, डिटॅचमेंट, अँड देन यू डेव्हलप द डिटॅचमेंट. ह्या पद्धतीने जर केलं गेलं, सो आपल्याला जर आपल्याला वैराग्याचा अभ्यास करायचा आहे तर पहिले आपल्याला नॉन अटॅच व्हायला लागेल. कसं हे मी तुम्हाला पुढे समजवते. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. कारण वैराग्याचे पण 5 प्रकार आहेत ते मी समजवलं. सो काय काय लागणार आहे आपल्याला? विल पॉवर, नॉन अटॅचमेंट, आणि तिसरं फ्रीडम फ्रॉम द क्वालिटीज ऑफ त्रिगुणास. हे जे त्रिगुणांचा खेळ आहे त्याच्यातनं आपल्याला मुक्त व्हायला लागेल. परत त्रिगुणांचा खेळ, स्टॉप बटन आहे का? स्टॉप केलं की स्टॉप होऊन जाणार आहे? नाही. म्हणजे मग त्या त्रिगुणांमध्ये पण सत्व, रज आणि तम मध्ये सत्व हे बॅलन्स्ड आहे. सो आधी आपल्याला सात्विकतेमध्ये यावं लागेल. राईट. सो जसं जसं आपण तामसिकता आणि राजसिकता वर आपण जसा अभ्यास करत जाऊ तसं हळूहळू आपण सात्विक, म्हणजे सात्विक बुद्धी, सात्विक वृत्ती, सात्विक दृष्टिकोन, सात्विक खाणं, सात्विक राहणं,
everything has to be brought first into a balance before you break away. Is that clear? Right? So ह्या त्रिगुणांपासून मुक्त झालो तरच वैराग्य आपलं होणार आहे. ओके, आता ऍट दिस पॉइंट मला तुम्हाला वैराग्याचे 5 स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज. सो 5 थर नाही म्हणायचे, स्टेप्स म्हणायचंय मला. वैराग्याचे 5 स्टेजेस आहेत, ते लिहून घ्या. पहिलं यात मन. पहिलं आहे यात मन. यात मन. Okay, now I'll explain what is Yatamana. Yatamana means to disengage. मॅडम, यातमान का यतमान आहे ते? यतमान आहे का? I might be, माझं उच्चार यतमान आहे मॅम. यतमान. ऑल राईट, थँक्यू. मी ते मराठीमध्ये इकडे लिहून घेते. येस, यतमान. ऑल राईट, थँक्यू. यतमान. तर यतमान जे आहे ह्याच्यामध्ये काय होतं? disengage the senses from their objects and control them. Start with one at a time. म्हणजे इंद्रियांचा आपल्या विषयापासनं दूर नेणे. यतमान म्हणजे इंद्रियांना आपल्या विषयापासनं दूर नेणे आणि त्या विषयाला आपल्या कंट्रोलमध्ये आणणं. आणि ऍट अ टाइम एका गोष्टीपासून सुरुवात करायची, कुठल्याही एका गोष्टीपासून ज्या गोष्टी बरोबर तुम्हाला प्रचंड अटॅचमेंट आहे, ज्या गोष्टीचा तुम्हाला प्रचंड राग आहे. ऑलराईट, सो त्याला त्या गोष्टीपासून लांब व्हायचा अभ्यास करणे म्हणजे यतमान. दुसरं आहे व्यतिरेक. हे बरोबर आहे, राईट? व्यतिरेक दुसरा प्रकार आहे व्यतिरेक. व्यतिरेकामध्ये using thoughtful control one burns away the desires that obstruct the chitta's movement towards the soul. Okay? So, म्हणजे काय? विचारपूर्वक, समजदारीने, समजून बुजून समजून बुजून जे विषय आपल्याला आत्म्याच्या मार्गावरनं दूर ठेवतात त्या विषयांना सगळ्यात आधी त्याग करणे. ओके, व्हॉट इज व्यतिरेक? थ्रू thoughtful control burn away the desires that obstructs the chitta's movement towards the soul. याला म्हणतात पार्शियल वैराग्य किंवा पार्शियल रिनन्सिएशन. सो काय केलंय आपण की ज्या विषयामध्ये आपले आत्मगती बाधित होते त्या विषयांपासून आपण स्वतःला लांब नेतो किंवा त्या विषयांना आपल्यापासून लांब करतो. सो हे झालं व्यतिरेक. तिसरं आहे एकेंद्रिय. When the 10 senses are completely withdrawn and the feeblest, just the tendency to attachment remains in the one remaining indriya, that is mana. आता काय झालं? कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियला लांब केलं आपण. फक्त मनामध्ये त्या विषयाचं अस्तित्व राहतं. आपण त्या गोष्टी बरोबर जे काय आपली इंटरॅक्शन असते ती पूर्णपणे थांबवून टाकतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या दाही इंद्रियाला त्या विषयापासून लांब करतो. पण तरी त्याची आठवण कुठेतरी आहे. सो इट इज देअर समवेअर इन अवर थॉट्स, समवेअर इन अवर इमोशन्स. त्याला सो म्हणजे कुठे आहे ते? मनामध्ये. सो एकेंद्रिय त्याला म्हणतात जेव्हा तो विषय 10 इंद्रियांपासून तुटलाय, संपलाय, पण मनामध्ये अजून आहे. You will understand when I give you an example. आता लिहून घ्या. नेक्स्ट इज वशीकार. चौथं वैराग्याची पायरी आहे वशीकार. Indifference to all types of attachment, non-attachment आणि detachment.
सक्ती पण नाही, आसक्ती पण नाही, अनासक्ती पण नाही, सगळ्यांपासून मुक्त. परमाणु परम महत् बनतोस्य हे 1.40 सूत्रामध्ये पतंजलींनी त्याचा अजून उल्लेख केलेला आहे. सांगते, परत सांगते. वशिकार, एकेंद्रिय नंतर सांगितलं. परत सांगते. वशिकार म्हणजे जे काय, म्हणजे मी जे बोलले ते सक्ती, आसक्ती, अनासक्ती सगळ्या गोष्टींपासून लांब. There is no attachment, there is no detachment also. There is no attachment, there is no non-attachment, there is no detachment. त्या विषयाची आठवण सुद्धा आता येत नाही. मनामध्ये पण त्याचा अंकुर सुद्धा राहिलेलं नाहीये. हे मे बी मे बी इन अ व्हेरी स्मॉल जस्ट बीज रूप उरलेलं आहे, पण त्याचं स्फुरण पण नाहीये, म्हणजे आठवण पण येत नाही त्या गोष्टीची. ही स्थिती जी आहे ही चौथी, आणि त्याला म्हणतात वैराग्य. 11ही इंद्रिय वशीकार झालेले आहेत. ऑल द 11 सेन्स ऑर्गन्स आय हॅव बीन सबज्युगेटेड. आणि शेवटचं आहे परावैराग्य. द 5th टाइप इज परावैराग्य. हे सगळ्या वैराग्याची उच्च अवस्था असते, हायेस्ट वैराग्य आहे. अँड इट इज फ्री फ्रॉम द त्रिगुणास. त्रिगुणांपासून पूर्णपणे मुक्त असं झालेली आहे. एक छान उदाहरण दिलेला इन वन ऑफ द कॉमेंटरीज मध्ये, तो मी देते आता. हे 5 स्टेजेस आपल्याला समजून घ्यायचंय. सो द एक्झाम्पल गिव्हन वॉज कॉफी. राईट. सो यतमानमध्ये विचार आहे की कॉफी मला भयंकर आवडते, तिला मी सोडून देते. सो तो निर्णय घेतला जातो की मला यापुढे मी कॉफी पिणार नाही. ऑलराईट. सो कॉफी सोडून दिलेली आहे. व्यतिरेकेमध्ये काय होतं की मग यतमान मध्ये कॉफी जरी सोडून दिली तरी मनामध्ये मग विचार कुठला असतो, मी कॉफी सोडलीये, मी कॉफी सोडलीये, मी कॉफी पित नाही. आधी मला खूप आवडायची, मी खूप कॉफी प्यायचे, पण आता मी कॉफी पित नाही. तो पित नाही ह्याची अटॅचमेंट डेव्हलप होते. आणि व्यतिरेकमध्ये मी कॉफी पिणारी नाहीये हे पण सोडून द्या. राईट. सो इन यतमान the giving up of coffee was there. In व्यतिरेक I am a non-coffee drinker. ह्या लेवलला पण आपण सोडून देतो. नॉन कॉफी, बरं मी कॉफी पित होते किंवा नव्हते असं जरी सोडून दिलं तरी कधी कधी कॉफीची आठवण येते, आणि ती स्थिती आहे एकेंद्रिय. एकेंद्रिय मध्ये कधीतरी कॉफीची आठवण येते, कधीतरी किती मला आवडायचं. आणि वेन यू गेट अ स्मेल ऑफ नाईस कॉफी अँड यू रिमेंबर सडनली. सो जस्ट स्लाइट मेमरी उरलेली असते एकेंद्रियमध्ये. ऑलराईट. आणि वशीकार मध्ये ती स्मृती सुद्धा मनातनं निघून जाते. कॉफी काय आहे ह्याची ओळख आहे, शब्दार्थ आहे, पण आवडायची नाही आवडायची त्याचं माझं काय नातं होतं, हाऊ अटॅच, नथिंग रिमेन्स. मनामध्ये कॉफी हा विषयच येत नाही. ऑलराईट. दॅट इज वशीकार. तो विषयच संपलेला आहे. आणि मग परावैराग्यामध्ये काहीच उरलं नाहीये, त्याच्याबरोबर कॉफी ही उरली नाहीये, म्हणजे शब्दार्थ सुद्धा आपण सोडून देतो. इट इज कम्प्लिटली गिवन अप. या सो आलं लक्षात. हे आहे 5 स्टेजेस ऑफ वैराग्य. आणि पतंजलींनी आपल्याला 1.15 मध्ये म्हटलं दृष्टानुशविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. आणि मग आपण ऑफकोर्स, बरं तुम्ही आम्हाला अभ्यास काय सांगितलं, वैराग्य काय सांगितलं, कशाला एवढी सगळी मारामारी करायची, का बरं एवढा त्रास घ्यायचा, ह्याच्याने काय होणार आहे, असा आपण त्यांना प्रश्न विचारतो.
त्यामुळे पुढच्या सूत्रामध्ये 1.16 मध्ये ते आपल्याला त्याचा परिणाम, अभ्यास आणि वैराग्याचा परिणाम सांगतायत. तत्परम पुरुष ख्यातेर गुण वैतृष्ण्यम. इथे इनडिफरन्स टू द नेचर. आय विल टेल यू व्हॉट इट इज. काय होणार? तत्परम, तत् तसं केल्यानी, परम, परम इज सर्वोच्च, हायेस्ट, सुप्रीम और प्युरेस्ट, हा त्याचा अर्थ आहे शब्दार्थ. पुरुष ख्यातेह, पुरुष ख्यातेह म्हणजे पुरुष, इकडे कुठला पुरुष? हा, शेजारचा नाही. कुठला पुरुष? विच पुरुष आर वी टॉकिंग अबाउट? आत्मा. येस, पुरुष प्रकृती मधला पुरुषाबद्दल आपण इकडे बोलतोय. विसरायचं नाही, योग इज बेस्ड ऑन सांख्य. ऑलराईट. सो पुरुष आणि प्रकृती हे विषय योग हाताळणारच. सो पुरुष ख्याते, ख्याते म्हणजे जाणवणे, समजणे, उमजणे, किंवा यू कॅन से नॉलेज, ज्ञान प्राप्त होणे, विवेक होणे. सो पुरुष ख्याते म्हणजे आत्मज्ञान, आत्माचा ज्ञान, आत्माचा ज्ञान, परसेप्शन और नॉलेज ऑफ द सोल. गुण वैतृष्ण्यम. आता गुण वैतृष्ण्यम म्हणजे काय? वैतृष्ण आपण बघितलं. वैतृष्ण काय होतं? इनडिफरन्स, कम्प्लिटली ब्रेकिंग अवे, बरोबर. आणि गुण कशाचं वैतृष्ण? कम्प्लीट डिझायरलेसनेस किंवा कम्प्लीट ब्रेक अवे फ्रॉम हुम? फ्रॉम द गुणास. कुठले गुण? त्रिगुण, सत्व, रज, तम. ऑलराईट. सो आलं तत्परम पुरुष ख्यातेर गुण वैतृष्ण्यम. सो त्रिगुणांपासनं मुक्ती मिळते आणि आत्माचा ज्ञान मिळतो. परावैराग्य इज when one transcends the त्रिगुणास and perceives the soul. त्रिगुणांपासनं मुक्त होतो आपण. काय होणार आहे? अभ्यास वैराग्य करून त्रिगुणांच्या खेळामध्ये जे आपण अडकलेलो आहोत त्याच्यातनं आपण मुक्त होणार आहोत आणि आत्म्याचा ज्ञान आपल्याला होणार आहे. We will transcend the त्रिगुणास and perceive the soul. आता होतं काय? अभ्यासाने काय होतं? अभ्यासानं बघा, खूप सुंदर उदाहरण इकडे त्यांनी दिलेलं आहे. अभ्यास, वैराग्य आणि परावैराग्य, याचं एक्सप्लेनेशन खूप छान दिलेलं आहे त्यांनी. की अभ्यास म्हणजे काय? शिडी चढणे. ऑलराईट. यू स्टार्ट क्लाइम्बिंग द लॅडर टू द सोल. आत्मज्ञानाची किंवा विवेक ख्यातीची शिडी चढणे. सो अभ्यास गिव्स द नेसेसरी इम्पिटस फॉर एक्सेंट. आपल्याला वर चढण्यासाठी आपल्याला जे प्रेरणा लागते ती प्रेरणा आपल्याला अभ्यासातनं मिळते. अभ्यास काय देतं? प्रेरणा देतं. आत्म्याकडे गतिशील होण्याची प्रेरणा देतं. वैराग्यामध्ये आपण काय करतो? खूप छान दिलेलं इकडे. वैराग्यामध्ये आपण शिडी घेऊन वर चढलो ना, ती शिडी वर ओढून घेतो. ओके. व्हॉट यू डू इज यू पुल द लॅडर अप बिहाइंड यू. वी पुल द लॅडर अप बिहाइंड अस. म्हणजे ज्या शिडीवरनं चढलेलो आहे ती शिडीच आपण काढून घेतो. हे झालं वैराग्य. आणि परावैराग्य, the chitta through wisdom has acquired everything that had to be acquired, discarded all that needed to be discarded, free from all bondages, no feeling of birth and death, and you are ready for कैवल्य प्राप्ती. म्हणजे परावैराग्य कोणाला म्हणतात? ज्ञान, विवेक, ख्याती, ख्यातीच्या माध्यमातनं, ज्ञानाच्या माध्यमातनं, ऑलराईट, ज्ञानाच्या माध्यमातनं चित्तामध्ये जे काय नको असलेलं आहे ते बाहेर फेकून देतो. जे काय हवं आहे ते ठेवतो. सगळ्या बंधनांमधनं मुक्त होतो. जन्म मरणाचं जे सायकल आहे त्याला ब्रेक करतो, त्याला तोडून टाकतो आणि कैवल्य प्राप्तीकडे हालचाल करतो.
याला म्हणतात परावैराग्य किंवा कैवल्य प्राप्तीकडे हालचालीसाठी आपण तयार होऊन जातो. नको असलेलं काढून टाकणं, हवं असलेलं ठेवणं, सगळ्या बंधनातनं मुक्त होणं. मग ते दृष्ट अदृष्ट असो किंवा श्रविक अश्रविक असो, ऑल ऑफ इट, सगळ्यांमधनं मुक्त होणं आणि कैवल्य प्राप्तीसाठी तयार होणं. इज दॅट क्लिअर? काय होणार आहे अभ्यास वैराग्याने? तत्परम पुरुष ख्याते गुण वैतृष्ण्यम, हे होणार आहे. पुरुषाचं ज्ञान, आत्म्याचा ज्ञान आपल्याला मिळणार आहे. आता विवेक जर आपण म्हटलं तर पराविवेक म्हणजे विवेकाची सगळ्यात उच्च अवस्था. प्लीज नोट डाऊन दिस वर्ड, पराविवेक. आपण विवेक म्हणतो, राईट? विवेक म्हणजे काय? सत्सत विवेक बुद्धी, भौतिकतेमध्ये व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग हे कळणं म्हणजे विवेक बुद्धी. पराविवेक म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा, म्हणजे प्रज्ञा, अलौकिक ज्ञान, हायेस्ट स्टेट ऑफ नॉलेज और विजडम, याला पराविवेक म्हणतात. एकदा पराविवेक झाला की परावैराग्य आपोआप होणार. अंडरस्टँड द टर्मिनॉलॉजी. जेव्हा ऋतंभरा प्रज्ञा होईल तेव्हा आपोआप आपली गती संप्रज्ञातमधनं सुटून असंप्रज्ञातकडे जाण्याची सुरू होईल. सबीज सोडून देणार, निर्बीजेकडे वाटचाल आपली सुरू होणार. राईट? इज दिस क्लिअर? हा विषय इथेच संपतो, इन द सेन्स की पतंजलींनी आपल्याला आपण कोण आहोत हे सांगितलं. अल्टिमेटली आपल्याला काय करायचंय तर योगचित्त वृत्ती निरोधा, चित्तामध्ये प्रत्येक हालचाल आपल्याला दूर करायची आहे. कम्प्लीट फ्रीडम फ्रॉम द मॉडिफिकेशन्स ऑफ द माइंड, हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. मग 5 प्रकारच्या वृत्त्या सांगितल्या. त्या 5 प्रकारच्या वृत्त्या कोणत्या आहेत त्याच्या व्याख्या दिली आणि आफ्टर दॅट ही टोल्ड अस द सोल्युशन, की काय केलं तर ह्या वृत्त्यांचा निरोध आपल्याला करता येईल. ते म्हणजे अभ्यास वैराग्य, अभ्याम तन्निरोधा. सो अभ्यास वैराग्य. मग अभ्यास काय आहे हे समजावून सांगितलं, वैराग्य काय आहे हे समजावून सांगितलं. एक सेक्शन सॉर्ट ऑफ इकडे, आता ती माळ आहे त्याच्यामध्ये सेक्शन्स खरं म्हणजे पडत नाहीच, ऑल राईट, बट जस्ट दॅट दिस वन अंडरस्टँडिंग गेट्स ओव्हर हिअर. कारण पुढच्या सूत्रामध्ये पतंजली इज मूव्हिंग टुवर्ड्स द डिफरंट टाइप्स ऑफ समाधी. पुढचं सूत्र आहे 1.17 आणि 1.17 मध्ये संप्रज्ञात किंवा सबीज समाधी काय असते आणि किती प्रकारच्या असतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. सो वी आर नाव मूव्हिंग टुवर्ड्स टाइप्स ऑफ समाधी. समाधी म्हणजे काय? चित्तवृत्ती निरोध झालं की समाधी हा त्याचा परिणाम आहे. मग त्या परिणामामध्ये पण देर आर गोइंग टू बी स्टेप्स, देर आर गोइंग टू बी सेक्शन्स. तिथे पण प्रगती. आपण मार्गावरती ते आपण रोडच्या बाजूला काय म्हणतात, माइलस्टोन्स म्हणतात ना, माइलस्टोन्स असतात, की कुठे पोचलेलो आहे हे कळण्यासाठी. सो ते आपल्याला ते इथे सांगणार आहे. सूत्र आहे 1.17. वितर्क विचारानंदा स्मिता रूप अनुगमात संप्रज्ञात. वितर्क विचारानंदा स्मिता रूप अनुगमात संप्रज्ञात. आता वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता हे 4 प्रकार झाले. वितर्क, विचार, आनंद, अस्मिता. रूप अनुगमात संप्रज्ञात म्हणजे संप्रज्ञात समाधी या 4 प्रकारच्या आहेत. आणि ह्या समाधी कुठून येणार आहे, कशामुळे शक्य होणार आहे? अभ्यास आणि वैराग्यामुळे. राईट? सो 4 टाइप्स ऑफ संप्रज्ञात समाधी which are developed through अभ्यास and वैराग्य. आता हे 4 प्रकारचे आहेत, एक एक आपण वन ऍट अ टाइम बघूया. पहिलं आहे वितर्क.
वितर्क, तर्क वितर्क शब्द तुम्हाला माहिती आहे, राईट? सो वितर्क, अनालिटिकल थिंकिंग. अनालिटिकल थिंकिंग कोण करतं? ब्रेन करतं. मेंदू करतो, मन नाही. Analytical thinking is done by the brain, right? Yes. So analysis ज्याला आपण म्हणतो, मेंदू करतो, ब्रेन डज इट, द अनालिटिकल थिंकिंग. कशासाठी करतो आपण? जेव्हा कुठलीही गोष्ट आपल्याला जर समजून घ्यायची आहे तर त्या गोष्टीबद्दल आपण आधी अनालिसिस करतो, बरोबर आहे? बरं, आता आपल्याकडे इथे आपण कुठलाही व्यक्ती, वस्तू, विषयाबद्दल बोलतोय का? नाही. कशाबद्दल? आपल्याला एकच विषय आहे, संपूर्ण तत्वज्ञान, संपूर्ण योगसूत्र, कुठलेही दर्शन असो, कुठलंही स्पिरिच्युअल सायन्स असो, कोणाला आपल्याला समजून घ्यायचंय? आपला विषय एकच आहे. काय आहे तो विषय? आपला आत्मा, राईट? सो ऑल वी आर गोइंग टू, सो हू इज अवर सब्जेक्ट? अवर सब्जेक्ट इज द आत्मा. और ऑब्जेक्ट इज स्वस्वरूप. सो स्व मी झाले आणि स्वरूप जर असेल तर ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट, आय एम गोइंग टू गेट टू नो माय सेल्फ. माझा आत्मा हा माझा विषय आहे. बरं, कुठल्याही विषयाचा अभ्यास कुठून सुरू होतो? तर तो विषय काय आहे, कसा आहे, व्हॉट इज इट्स नेचर, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं अस्तित्व कुठे जाणवतं, वगैरे वगैरे. ओके, सो अनालिटिकल थिंकिंग, वितर्क, मीन्स थ्रू विच वन नोज द ऑब्जेक्ट, द सेल्फ. Once you realize that I am separate, right? Okay, this I will explain to you. आता पहिल्या वितर्कामध्येच आपण काय प्रश्न विचारणार आहोत? मी स्वतःला कशी ओळखते? मला एक नाव आहे, मला एक शरीर आहे, मला एक मन आहे, मला एक बुद्धी आहे, मला भावना आहेत. सो दीज आर ऑल डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ माय सेल्फ. सो पहिला वितर्क म्हणजे वितर्क समाधी कधी होते? जेव्हा त्या विषयाबद्दल सगळंच जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. वी ट्राय टू अंडरस्टँड दॅट विच वी आर स्टडींग, विच इज अवर ऑब्जेक्ट. सो व्हॉट एम आय गोइंग टू आस्क? काय विचारणार आहे मी? हे शरीर ज्याला मी समजते, हे शरीर खरंच मी आहे का? राईट? आणि काय उत्तर येतं? नाही. मग आपण विचारतो कसं काय नाही? अनालिसिस चालू आहे, राईट? कसं काय नाही? तर माझा हात माझ्याकडे नाही बघत, मी माझ्या हाताकडे बघते. सो माझं शरीर माझ्याकडे नाही बघत, मी माझ्या शरीराकडे बघते. म्हणजे माझं शरीर माझ्यापेक्षा वेगळं आहे, राईट? सो आय एम नॉट द बॉडी. मग हे झालं स्थूल शरीर. मग आपण जातो श्वास. अन्नमय कोशापासून आता आपण प्राणमय कोशाकडे जातो आणि सूक्ष्म शरीराकडे हळूहळू हळूहळू उतरतो आपण. आणि मी माझ्या श्वासाकडे बघते, माझा श्वास माझ्याकडे नाही बघत आहे. म्हणजे आय एम द सब्जेक्ट अँड माय श्वास इज द ऑब्जेक्ट. आय एम लुकिंग ॲट माय ब्रेथ. आय एम डिफरंट फ्रॉम माय ब्रेथ. आम्ही दोघं वेगळे आहोत. श्वास माझा जरी असला तरी आय एम नॉट द श्वास. मी श्वास नव्हे, मी त्याच्यापेक्षा भिन्न आहे, वेगळी आहे. ऑलराइट? सो आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट द ब्रेथ. देन वी कम टू मनोमय कोशा. एम आय द माइंड? Same again. I look at my mind. My mind doesn't look at me. I am separate from my mind. My mind is separate from me. Even though the mind is mine, I am not the mind. I am not the body. I am not the mind. आलो या पॉइंटला. मग आपण विज्ञानमय कोशामध्ये जातो आणि बुद्धीकडे बघतो आणि म्हणतो बुद्धी म्हणजे मी आहे का? मग कारण विवेक बुद्धी पण असू शकते, पराविवेक बुद्धी पण असू शकते. म्हणजे ही बुद्धी म्हणजे मी का? जसं कॉस्मिक इंटेलिजन्स आहे तसं माझा इंडिव्हिज्युअल इंटेलिजन्स आहे. तर हे इंटेलिजन्स म्हणजे मी का? तर नाही. माझी बुद्धी माझ्याकडे नाही बघत, मी माझ्या बुद्धीकडे बघते. आय एम नॉट माय इंटेलेक्ट, आय एम
separate. मी माझ्या बुद्धीपेक्षा वेगळी, भिन्न आहे. I am none of these things. आणि तेवढ्यात उजेड दिसू लागतो. आणि ते दिसू थोडस आपण लांबून हळूहळू जसं प्रकाशाजवळ जातो की नाही, तसं थोडा उजेड आपल्याला दिसू लागतो. आणि तो दिसल्याबरोबर आत्ता मला कळेल, आत्ता मला कळेल, ह्याचा जो आनंद आहे, वी मूव्ह इन टू द आनंद कोशा, द आनंदमय कोश, राईट. त्या आनंदमय कोशामध्ये येस, हे सगळं मी नाहीये. जे काय माझ्या पंच ज्ञानेंद्रियामधनं, बुद्धीमधनं समजतं, ते काहीच मी नाही. Anything that can be perceived, cognized through the 5 sense organs, through the mind, through any of the कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय and the mind, I am not that. मग मी काय नाही आहे हे जेव्हा माझ्या लक्षात येतं आणि अचानक प्रकाश दिसतो आणि आत्ता मला कळणार आहे की मी कोण आहे, हे जेव्हा जाणवतं, तेव्हा एक उन्मनी अवस्था डेव्हलप होते. सो आनंदमय कोशामध्ये आपल्याला आनंद जाणवतो. त्याला कुठलंही कारण नाहीये. देर इज नो कॉज अँड इफेक्ट ओव्हर देअर. इट इज जस्ट द नॉलेज that I'm very sure who I am not. All right? I'm going to move towards who I am. It is almost within touch, within reach. हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपल्याला तो जो आनंद होतो, ती उन्मनी अवस्था आनंदमय कोशामधली आहे. And finally, when we are face to face with the soul, we become face to face with the soul. ही सगळी प्रक्रिया आहे. ऑल दिस, द होल प्रोसेस इज कॉल्ड एज वितर्क समाधी. कॉन्स्टंट कॉन्टेम्प्लेशन ऑफ हू आय एम नॉट, और हू आय एम अँड व्हॉट आय एम नॉट. मी काय आहे आणि काय नाही, ह्याचं जे तर्क वितर्क, चिंतन मनन आपण करतो, ही झाली वितर्क समाधी. आणि जेव्हा आत्मा दिसतो समोर आणि मग ओळखू जातो की हा स्वयंप्रकाशित जे काय आहे, आपण त्याला आत्मा नाव दिलेलं आहे, नाही तर ओळखणार कसं, राईट. प्रत्येक गोष्टीला नाव पाहिजे. हा जो स्वयंप्रकाशित आत्मा आहे, हा मी आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं, तर ही जी सवितर्क समाधी आहे, इट गेट्स कन्वर्टेड इंटू निर्वितर्क. ही जी वितर्क आहे ती सवितर्क आहे आणि सवितर्क बिकम्स निर्वितर्क. जोपर्यंत निर्वितर्क होत नाही, तोपर्यंत सविचारामध्ये शिवता येणार नाही. प्रश्न संपले. When you finish, there are no more questions left. Who am I? Who am I? Who am I? Am I this? Am I that? Am I this? Am I that? Hey, Jama, when the questions are finished, you are in Nirvitarka Samadhi and you enter into Savichara. So the next, मॅडम परत सांगाल का? स्वयंप्रकाशित आत्मा काय आहे हे कळणं म्हणजे नाही, स्वयंप्रकाशित आत्मा म्हणजेच मी आहे हे कळलं की प्रश्न संपतात. म्हणजे मग हे जेव्हा कळलं, मग तेव्हा ते सविचार मध्ये जाणार, वितर्कचं सविचार मध्ये जाणार, मगच सविचार. प्रश्न जेव्हा संपतील, आपण म्हणतो ना भगवद्गीतेमध्ये विषय एन्क्वायरी, आस्क क्वेश्चन्स, मेक एन्क्वायरीज. कशासाठी? सो दॅट यू कॅन फाइंड द आन्सर्स, so that you can analyze and get the correct answers, true answers, right? So this is what, so vitark madna savitarkaचं निर्वितर्क झालं. आता निर्वितर्क मधनं आपण कुठे चाललोय? विचार. दुसरा समाधी, दुसरी प्रकारची संप्रज्ञात समाधी पतंजलीने सांगितलेली आहे, ती आहे विचार. म्हटलं तर प्रकार म्हणतात, म्हटलं तर खरं म्हणजे प्रकार म्हणायची पण गरज नाहीये. इट इज अ नॅचरल प्रोग्रेशन. सहज गती आहे, सहज स्थिती आहे. ओके. पण आपल्या ब्रेनला ना सगळ्या गोष्टी क्लासिफाय करून पाहिजे.
आणि म्हणून प्रकार असं आपण त्याला म्हणतो. पतंजलींनी स्पेसिफाय नाही केलं की हे 4 प्रकारचे संप्रज्ञात समाधी आहे. ही सिम्पली सेड वितर्क विचारानंदा रूप अस्मिता रूप अनुगमात संप्रज्ञात. त्यांनी सिंपल एक सूत्र देऊन दिलेलं आहे. पण आपण क्लासिफाय करून जर समजून घेतलं तर आपल्याला सोपं पडेल. सो नाव वी गो फ्रॉम वितर्क टू विचार. विचार, what do you understand by this word विचार? ओके, आणि विचार कोण करतं? वितर्क ब्रेननी केलं, विचार मन करतं. मनस ज्याला आपण म्हणतो ना, माइंड, रिझनिंग आहे, माइंड आहे. ओके, आणि विचारामध्ये काय असतं? फोकस असतो. So the concentration is on subtle aspects. म्हणून विचाराला आपण मेडिटेशन किंवा इन्साइट किंवा परफेक्ट इंटेलिजन्स वेअर ऑल लॉजिक कम्स टू एन एंड असं आपण म्हणू शकतो. शब्दार्थ मी सांगते तुम्हाला. विचाराचा शब्दार्थ: मेडिटेशन म्हणजे ध्यान किंवा एकाग्रता, इन्साइट किंवा परफेक्ट इंटेलिजन्स वेअर ऑल लॉजिक कम्स टू एन एंड. आता तर्क वितर्कची वेळ गेलेली आहे, कन्क्लुजन ऑलरेडी आलेला आहे. सो काय केलं आपण? स्थूलापासनं सूक्ष्मामध्ये आलेलो. आधीचे जे विषय होते ते सगळे स्थूल विषय होते: शरीर, मन, श्वास, बुद्धी. आता आपण सूक्ष्म विषयांकडे आपण येतोय. सो विचार इज रिझनिंग, अँड वेन दिस अंडरस्टँडिंग इज कम्प्लीट, वन बिकम्स निर्विचार. आता इथे विचार म्हणजे सविचार आहे. जेव्हा त्याच्यावरचा विचार सुद्धा संपतो तेव्हा सविचाराचं रूपांतर निर्विचारामध्ये होतं. स्थूलापासनं सूक्ष्माकडे आपली गती चाललेली आहे. ओके, ऍट दिस पॉइंट मी फक्त आणि फक्त MA स्टुडंट्सना हे सांगते. द अदर्स इफ यू अंडरस्टँड, बाकीच्यांना कळलं तर ठीक. इफ यू डोंट अंडरस्टँड, डोंट वरी अबाउट इट. आपण गेल्या सेमिस्टरमध्ये हेय, हेतू, हानोपाय हे सगळे आपण शब्द बघितलेले होते. ऑलराईट. सो हे जे सवितर्क टू निर्वितर्क, निर्वितर्क टू सविचार, तर सविचारामध्ये नॉलेज ऑफ दी हेया, हेयाचं ज्ञान म्हणजे काय? तर थिंग्स टू बी अवॉइडेड. पाहिजे तर मी हे तुम्हाला व्हॉट्सअपवर आय विल सेंड इट. जस्ट समजून घ्या. नॉलेज ऑफ दी हेया, थिंग्स टू बी अवॉइडेड. हेया हेतू म्हणजे कॉज ऑफ दोज अवॉइडेबल्स. म्हणजे हेयाचा जो हेतू होता, कुठल्या कुठल्या गोष्टीला आपण अवॉइड करायचं आहे आणि त्याचा हेतू काय आहे, म्हणजे त्या जे जे कारण आहे त्यालाच आपल्याला सोडायला पाहिजे. हे झालं हेया हेतू. आणि हान त्याच्यापासनं लांब होणं, आणि हानोपाय म्हणजे पद्धतीने, विच मीन्स ऑफ अवॉइडन्स, हाऊ टू अवॉइड इट इज ऑल्सो डन थ्रू वितर्क बाय द ब्रेन, and therefore the use of the word savichara is on such subtle thinking. म्हणजे सवितर्क संपून निर्वितर्क संपून सविचाराकडे येतो. मी ते एकदा रिपीट करते कंप्लीट सेंटेन्स मध्ये, and then I will send it to you. Knowledge of the heya into bracket things to be avoided. Heya hetu, causes of those avoidables. Hana म्हणजे अवॉइडन्स. हानोपाय म्हणजे मीन्स ऑफ अवॉइडन्स इज ऑल्सो डन थ्रू वितर्क इंटू ब्रॅकेट बाय द ब्रेन, अँड देअरफॉर द यूज ऑफ वर्ड्स. मेंदू शब्दाशिवाय मेंदू नाही विचार करू शकत. ऑलराईट. अनालिसिस, वितर्क शब्दाशिवाय शक्य नाही. सो द यूज ऑफ वर्ड्स, लँग्वेज इज गोइंग टू बी देअर. सविचार इज ऑन सच सटल थिंकिंग. म्हणजे हे जे सूक्ष्म आहे त्या स्थूलाची कारण व ते जे घटना आहे, घटनाचं कारण, घटना स्थूल आहे, कारण सूक्ष्म आहे.
कॉन्सिक्वेन्सेस, जे काही घटना घडली त्याचा परिणाम, हे झालं स्थूल. आणि कुठून आलं ते आणि त्याची गती काय होती वगैरे वगैरे जे आहे, ऑल दॅट इज सूक्ष्म. जेव्हा सवितर्कमध्ये आपण स्थूलावर होतो, स्थूल गोष्टीवर, वी वर थिंकिंग अबाउट द ग्रॉस एलिमेंट्स and then we move to the subtle elements. Then our thinking, reasoning is looking at the reasons, looking at the cause and effects. So subtle aspects of the events. असं म्हटलं तर सवितर्कवरनं आपण कशावर आलो? सविचारावर आलो. जेव्हा रिझनिंग पण संपतं, विचार पण संपतो. कधी संपणार विचार? माहिती आहे? विचार कधी संपणार? आपला कुठल्याही गोष्टीवरचा विचार, पुढचे विचार यायचे, कुठल्याही घटना, वस्तू, व्यक्ती, विषय, त्याच्यावरचे पुढचे विचार यायचे बंद कधी होतात बरं? मन ताब्यात आलं. नाही, सिंपल. ती गोष्ट आपल्याला समजून गेली की समजल्यावर. अंडरस्टँडिंग. ऑलराईट. सो वेन द अंडरस्टँडिंग इज कम्प्लीट, सविचार करून कंप्लीट समज आलेली आहे, सविचार काय बनणार? निर्विचार. When the understanding is complete, the reasoning is over, the savichar has got converted into nirvichar. So savitarka शिवाय निर्वितर्क नाही, निर्वितर्क शिवाय सविचार नाही, सविचार शिवाय निर्विचार नाही. आणि एकदा निर्विचार झाला की we move on to the third type. Actually बघायला गेलं तर fifth type. Okay, so we move on to the third. पतंजलींनी दिलेला तिसरा समाधी आहे आनंद. वितर्क, विचारानंदा, आनंद. द थर्ड. आनंद म्हणजे ब्लिस, सात्विक आनंद. कुठला आनंद आहे? सात्विक आनंद आहे. सात्विक आनंद मन, इंद्रिय, कणाकणामध्ये आपल्याला जाणवतो, फक्त शरीरामध्ये नाही, तर मन, इंद्रिय आणि आपल्या शरीराच्या कणाकणामध्ये हा आनंद जाणवतो. बरं, हा आनंद आला कुठून? आत्ताच आपण काय बोललो? निर्विचारातनं आनंदामध्ये आलो. निर्विचारामुळे काय घडलं? मन शांत झालं. फक्त मन नाही, सगळंच शांत झालं. सो दिस कामनेस, so the ananda is a result of that calmness, because all questions are over, all reasoning is finished, the understanding is complete, and with that complete understanding a calmness descends on you. All the panchakoshas, all the four koshas, you are in the fifth kosha. पूर्णपणे सगळं शांत झाल्यामुळे काय आहे? सात्विक आनंद झालेला आहे. पूर्णपणे शांत होणं म्हणजे काय? व्हॉट डू वी मीन वेन वी से पूर्णपणे शांत? inactivity in the body, mind and sense organs. Calmness is the result, or a sense of happiness is due to inactivity in the body, mind and sense organs. सगळं शांत झाल्याचा आनंद, त्याला म्हणतात सानंद समाधी अवस्था. सगळं शांत झाल्याचा आनंद. म्हणून व्हॉट फन, असा आनंद हा नसतो. कम्प्लीट शांत सगळं झाल्यामुळे जो जाणवतोय त्याला आनंद असं आपण म्हटलेलं आहे. सो व्हॉट इज इट? सानंद समाधी अवस्था असं म्हणतात त्याला. ओके, हिअर द कॉन्सन्ट्रेशन और समाधी इज. आता आपण समाधी, आता आपला फोकस किंवा आपलं ध्यान किंवा समाधीमध्ये ध्यान कशावर आहे? कुठलं ध्यान? संयमातलं ध्यान म्हणते बरं का, धारणा ध्यान, समाधी मधलं ध्यान म्हणते. सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द समाधी इज ऑन व्हॉट? ऑल थॉट्स, everything is gone. It is only on this feeling. शब्दातीत झालेलो आहोत, मनातीत झालेलो आहोत.
फक्त एक भाव आहे, आणि त्या सात्विक आनंदाचा भाव आहे तो, तर त्याच्यावर समाधी लागते, म्हणून ह्याला सानंद समाधी अवस्था असं म्हटलेलं आहे. याला समापत्ती अवस्था असंही म्हणतात. ऑलराईट. सेन्सेस अँड माइंड हॅव कम्प्लिटली विड्रॉन. मनोलय, इंद्रियलय संपूर्णपणे झालेला आहे. मन इंद्रिय संपूर्णपणे लय झालेले आहेत. फक्त एक भाव आहे, सात्विक आनंदाचा भाव, आणि त्याच्यावर समाधी लागलेली आहे. अँड दॅट इज वाय वी कॉल इट सानंद समाधी अवस्था. या आता लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट टाइप. अस्मिता रूप. शब्दार्थ मध्ये चाललोय. वितर्क विचारानंदा अस्मिता रूप. तर अस्मिता रूप म्हणजे काय? कॉन्शियसनेस ऑफ बीइंग वन विथ वनसेल्फ. स्वस्वरूपात असण्याची जाणीव म्हणजे अस्मिता रूप. स्वस्वरूपामध्ये असण्याची जाणीव अस्मिता रूप. अस्मिता रूप संप्रज्ञात समाधी. हे 3 क्लिअर झाले का तुम्हाला? वितर्क, विचार आणि आनंद. मला वाटतं आपण थांबूया इकडे. ऑलराईट. आणि टुमॉरो वी विल बी डुईंग अस्मिता रूप अनुगमात, आणि मग त्याचं पुढचं विराम प्रत्यय, पुढचा सूत्र. कारण हे आय डोंट वॉन्ट टू रश थ्रू इट, आणि नीट समजून घेऊया. तोपर्यंत आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट, कॉन्टम्प्लेट ऑन दिस 3 समाधीज. वितर्क, सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार आणि सानंद. ह्याच्यावर जरा विचार, कॉन्टम्प्लेशन करा. आय विल सी यू टुमॉरो. उद्या आपण पुढचं